लाडकी बहिणी योजना लाडक्या ताईंनो आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। आणखी तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच गोष्टीला सामोरं जाणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे। बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल 8वा हप्ता पडला, 8वा हप्ता वाटप सुरू झाले, असं कुठं झालेलं नाही। 8वा हप्ता अजून भेटलेला नाहीये, कारण की अर्जांची छाननी सुरू झालेली आहे, स्क्रुटिनी लागलेली आहे। अर्जांची छाननी झाल्यानंतरच तुम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, परत एकदा या ठिकाणी 22,219 अर्ज अपात्र ठरलेले आहेत। एक बघितलं असेल तुम्ही 4 जिल्हे मी तुम्हाला सांगितले होते मागच्या लेक्चर मध्ये, त्या 4 जिल्ह्यामधले आकडेवारी पण सांगितली होती। त्याचबरोबर आणखी एक मोठी आकडेवारी समोर आलेली आहे, या एवढ्या ताईंना अर्जांना अपात्र केलेले आहे। नेमकी बातमी काय आहे, का नेमकं अपात्र होत आहेत, कोणत्या ताई आहेत, अशा सगळ्यांची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर 8वा हप्ता तुम्हाला हवा असेल तर मी ज्या गोष्टी सांगतो त्या चेक करत राहा, आणि जर त्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम आढळला तर लवकरात लवकर मला सांगा, म्हणजे आपण त्याच्यावर या ठिकाणी काय करणार आहोत, तोडगा काढणार आहोत, त्याच्यावर सोल्युशन काढणार आहोत, त्याच्यावर आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत। त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर मला एक गोष्ट सांगायचं आहे, तुमचा अर्ज रिजेक्टेड वगैरे दिसत आहे का? जर तुमचा अर्ज रिजेक्टेड मध्ये पेंडिंग मध्ये दिसत असेल तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। 8वा हप्ता त्याच्यानंतरच तुम्हाला भेटणार आहे। 8वा हप्ता सरसकट आता भेटणार नाहीये, मोठी या ठिकाणी यात्रा तुम्हाला पार पाडावं लागणार आहे। या ठिकाणी अर्जांची छाननी होणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, भरपूर साऱ्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता सरकार न्यूज मराठी या न्यूज पेपरची ही बातमी तुमच्या समोर आहे। डेट तुमच्या समोर दिसते 3 फेब्रुवारी 2025, या ठिकाणी डेट पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, म्हणजे आजचीच ही तारीख आहे, आजच्याच दिवसाची ही बातमी आहे। या बातमीमध्ये सांगितलंय 22,219 अर्ज या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत। जाणून घ्या कारण, आता तुम्हाला मी कारण पण सांगणार आहेत की हे अपात्र का ठरत आहेत। चला या ठिकाणी या पूर्ण बातमीबद्दल आपण माहिती घेणार आहोत की नेमकी काय बातमी आहे, कोणत्या ताई या ठिकाणी बाद होत आहेत, काय नेमकं कारण होत आहे। लक्षात घ्या, तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अर्जांची छाननी झालेली आहे, सुरू झालेली आहे। त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 25,000 ताई वगळण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये पण काहीतरी 1100 का 1200 ताईंना या ठिकाणी बाद केलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील सुरू झालेली आहे। बघा लक्षात घ्या, तुमचा जिल्हा मला सांगा की तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अर्जांची छाननी सुरू झाली का नाही, त्याच्यानंतर आपण चेक करणार आहोत। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये मला, आणि त्याच्यानंतर बघा 4 जिल्ह्यानंतर परत एकदा 22,219 अर्ज या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत। आता हे नवीन काय आलंय ते आपण बघूया, हे अर्ज का अपात्र ठरत आहेत ते आता आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचा अर्ज लक्षात घ्या बाद व्हायला नको। लाडक्या ताईंनो, आपले सगळे जे व्हिडिओ बघत आहेत, आपल्या चॅनलवर जे सगळ्या ताई बघत आहेत, त्यांचा एका पण ताईचा पात्र अर्ज अबाद व्हायला नको, म्हणजे त्यांचा अर्ज बाद व्हायला नको, त्यांची पात्रता या ठिकाणी कॅन्सल व्हायला नको। त्याच्यामुळे तुम्हाला जर पूर्ण या ठिकाणी योजनेचा फायदा करून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कंटिन्यू बघत राहायचंय, आणि मी ज्या प्रश्नाची उत्तर विचारलेत ते उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचे आहेत। चला सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघणार आहोत। या ठिकाणी आपण बघूया, सगळ्यात पहिली गोष्ट हे 22,000 जे अर्ज झालेत अपात्र, त्याचे कारण काय? रहिवासी पुराव्याचा अभाव। बघा सगळ्यात पहिलं कारण काय ठरलंय, आता नवीन कारण समोर येले बघा, रहिवासी पुराव्याचा अभाव। अर्जदाराकडे महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असल्याचा पुरावा नसणे। बघा तुमचं काही हे आहे का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुमचा या ठिकाणी रहिवासीचा पुरावा तुम्ही व्यवस्थित जोडला आहे का नाही, एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरला होता लाडक्या बहिणीचा, त्यावेळेस तुमचं या ठिकाणी रहिवाशाचं प्रमाणपत्र असेल, रहिवाशाचा पुरावा असेल, तो बरोबर जोडला होता का नाही, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला पुढचा बघा, पुढचा आहे उत्पन्न मर्यादा ओलांडली आहे। कुणी जर
उत्पन्नाची मर्यादा ओलांडली आहे. म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना ज्यावेळेस भरली होती, फॉर्म भरला होता, त्यावेळेस तुमचं उत्पन्न 2 लाख होतं आणि आता ते 2 लाखाचं आता 3 लाख झालं. 3 लाख झालं म्हणजे तुमचं या ठिकाणी तुम्ही बाद झालेला आहात. लाडक्या बहिणीचं तुमचं आता या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत नाहीयेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, शासनाने ठरवलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत. म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे गेलंय अशा ताईंचे देखील आता अर्ज बाद झालेले आहेत. अशा कोणी ताई आहेत का? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ज्यांचं उत्पन्न वाढलंय या 2-3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये ज्यांचं उत्पन्न वाढलंय, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर कुणाचं उत्पन्न वाढलंय का? वार्षिक उत्पन्न कुणाचं वाढलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण की 2.5 लाखाची अट आहे आणि 2.5 लाखाच्या वर जर तुम्ही जात असाल तर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला फायदा होणार नाही. त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये मला ह्या 2 गोष्टी सांगायच्या आहे. रहिवासीचं प्रमाणपत्र बरोबर जोडलंय का? दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्नाचा मर्यादा तुम्ही ओलांडली आहे का? 2 महत्वाच्या गोष्टी विचारल्यात. सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लाडक्या ताईंनो तुम्हाला मदत करत आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये आपलं असं एकमेव चॅनल असेल, खूप उपयुक्त माहिती, खूप छान छान माहिती तुम्हाला मी देत असतो. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देत असतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, मी ज्या गोष्टी विचारल्यात कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एवढं ओरडू तुमच्यासाठी सांगतोय. तुमचा लाडक्या बहिणीचा फॉर्म रद्द नको व्हायला, तुमची या ठिकाणी पैसे कट नको व्हायला, म्हणून तुम्हाला मी ओरडू सांगतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा वाढ झाली आहे का? हे दुसरं कारण. तिसरं कारण, आधार कार्ड मध्ये त्रुटी आहे. आधार कार्ड त्रुटी म्हणजे काय? आधार कार्ड तुम्ही वेगळंच जोडलंय आणि आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी वेगळाच दिलाय. याच्यामुळे पण बऱ्याच ताईंचे फॉर्म रद्द होत आहेत. बघा, आधार कार्डशी संबंधित त्रुटीमध्ये अर्जांचं नकारण्यात येत आहेत. म्हणजे तुम्ही आधार कार्डवर वेगळंच नाव आहे, याच्यानंतर फॉर्म मध्ये वेगळंच नाव भरलंय, त्याचा आधार कार्डचा नंबर वेगळाच टाकलाय, तर त्याचं डॉक्युमेंट वेगळंच जोडलंय. असं जर काही केलंय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पुढचं आहे, इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणे. बघा, हा पण आता खूप महत्वाचा पॉइंट आहे. बघा, तुम्ही इतर कोणत्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत. कोणत्या कोणत्या योजनेत बघा, जसं की संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी निराधार योजना असेल, नंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असेल, यामध्ये असलेल्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. बघा, ज्या महिलांनी ह्या योजनेला भाग घेतलाय, कोणते कोणते, संजय गांधी योजना असेल, निराधार योजना असेल, इंदिरा गांधी निराधार योजना असेल, किंवा पीएम किसान योजना असेल, किंवा अशा योजनेला जर तुम्ही हप्ता भेटत असेल तुम्हाला, तर लाडक्या बहिणीचे पैसे विसरून जायचे. कारण की तुम्हाला डायरेक्ट अपात्र करण्यात येत आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्ही इतर कोणत्या योजनेचा फायदा घेत आहेत का? 1500 रुपये तुम्हाला कोणत्या इतर योजनेचे येत आहेत का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला खरं खरं सांगायचंय. नाव सांगा, तुम्हाला इतर योजनेचे काही पैसे भेटतायत का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लक्षात घ्या, जर तुम्हाला 1500 रुपयापेक्षा जर जास्त भेटत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत. पण जर 1500 पेक्षा जर कमी भेटत असतील, 1000 रुपये कोणाला भेटत असतील तर 500 रुपये लाडक्या बहिणीची भेटतील. काळजी करू नका. ज्यावेळेस 2100 रुपये हप्ता होईल त्यावेळेस तुम्हाला 1100 रुपये भेटतील. ज्या ताईंना 1000 आहे त्याच्यासाठी सांगतोय, जर तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता वाढला तर तुम्हाला पैसे भेटतील. पण आता 1500 रुपये जर असेल आणि बाकी ठिकाणी पण तुम्हाला 1500 रुपये भेटत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत. चला, पुढचं कारण बघूया. पडताळणीमध्ये त्रुटी. पंचायत समिती असेल, विधानसभा स्तर असेल आणि शासन स्तरावर झालेल्या चौकशीत काही अर्ज अवैध आढळलेले आहेत. बघा, मी मागे पण तुम्हाला बोललो होतो, ओरडू सांगत होतो, डिस्ट्रिक्ट लेवलला तुम्हाला अप्रुव्हल भेटलं होतं, पण काय खालच्या लेवलला पेंडिंग होतं, विलेज लेवलला पेंडिंग होतं, वॉर्ड लेवलला पेंडिंग होतं. आता त्या वॉर्ड लेवलची चौकशी सुरू झाली आहे. बघा, तुम्हाला मी सांगत असतो, ज्या गोष्टी आपण सांगतो ते एकदम खऱ्या असतात. बघा, आता तुम्हाला विश्वास पटला असेल ह्या लाडक्या दादावर. आपण फेक गोष्टी सांगत नाहीत, आपण चुकीच्या गोष्टी सांगत नाहीत. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच मी सांगत असतो. आणि बघा, तुम्हाला आता त्याचं सबूत पण भेटलंय, प्रूफ पण भेटलंय, पुरावा पण भेटलेला आहे. आता तुमची मी तुम्हाला 1-2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की तुमची परत चौकशी होणार आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्हल भेटलं होतं, पण आता विलेज लेवलला पेंडिंग होतं. त्याला बघा, ते सापडायला लागले तर आता सगळ्या.
मी ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या असतात। बघा आपले चॅनलवर जर नवीन कोणी आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप छान माहिती देत असतो। आणि माहिती जर आवडत असेल, तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आवडत असेल, आनंद होत असेल तर छान छान कमेंट करायला विसरू नका। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडतात का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी जी माहिती सांगतोय आवडती की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, लाईक करायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।